हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, आज मस्त अशी पनीर भुर्जीची रेसिपी आपण पाहणार आहोत, जी की बनवायला अगदी सिंपल आहे पण चवीला तितकीच जबरदस्त लागते. चला पटकन आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटरही घालू शकता. मी इथे फक्त तेल वापरले. त्याचसोबत तेल गरम झाल्यावर मी आलं लसूण बारीक चॉप करून ते टाकलं आहे आणि त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या मी टाकून छान याला गोल्डन कलरवर परतून घेणार आहे. आलं लसूण छान परतलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याची टेस्ट अशी कच्ची येत नाही. त्याचसोबत मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले होते, तेही मी टाकून छान परतून घेणार आहे. अगदी लालसर रंगावरती येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. छान लालसर कलर येईपर्यंत याला मी परतून घेणार आहे. बघू शकता कांद्याला छान कलर आला आहे. त्यासोबत मी इथे 1 मीडियम साईजचं टोमॅटो कापून टाकले, तेही अगदी टोमॅटोचं गाळ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप पटकन बनवून ही रेसिपी तयार होते. छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून मी छान याला परतून घेणार आहे. अगदी टोमॅटोचा गाळा होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याने पटकन हे छान मऊ असं शिजलं जातं, म्हणून मी या स्टेजला मीठ टाकून घेतलं आणि छान याला परतून घेणार आहे. इथे मी 125 ग्राम पनीर घेतलं होतं. या पनीरला मी हातानेच चुरा करून घेणार आहे पनीरचा. बघा, अशा पद्धतीने मी इथे चुरा करून घेते. जर होममेड पनीर असेल तर अगदी उत्तम, पण मी इथे विकतचं पनीर वापरते. हेही टाकून आपण छान परतून घेऊया. पनीर टाकून खूप छान टेक्स्चर येतं या भाजीला, पनीर भुर्जीला. त्याचसोबत मी इथे 1 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्हाला जितकी थिक हवी तुम्ही त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता. मी इथे फक्त 1 छोटा ग्लास पाणी टाकलं आहे, जास्त पण नाही. आणि त्याचसोबत मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि छान याला हाय हीटवर उकळी काढणार आहे. एक छान उकळी आल्यानंतर मी इथे दुधावरची साय फेटून घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता आणि जर वाटलेले काजू टाकले तर अतिउत्तम. त्यासोबत मी इथे कसुरी मेथी घातली अर्धा चमचा क्रश करून आणि 1 चमचा बटर घालून घेतले मी एंडिंगला आणि छान उकळी येऊन देणार आहे. हे बघू शकता, छान अशी उकळी आली आणि तेलही सुटायला सुरुवात झाली आहे या पनीर भुर्जीला. हे बघा किती छान असा कलर आला आहे. खूप सोपी आणि सिंपल आहे ही बनवायला रेसिपी. तुम्ही आवर्जून ट्राय करा. आपली पनीर भुर्जी बनवून तयार झाली आहे, ते मी सर्व करते. बघू शकता कलर किती छान आला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यावर बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.